धाराशिवमधले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मराठा आंदोलकांची बैठक रात्री झालेली आहे। मनोज जरांगे यांना भेटून आपण आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं राज ठाकरे यांनी मराठा आंदोलकांना सांगितलंय। राज यांच्या या घोषणेनंतर आंदोलकांनी माघार घेतली तर आपण जातपात मानत नाही, तसंच आरक्षण हा न मिटणारा प्रश्न असल्याचं राज ठाकरे म्हणाले। त्याआधी महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही या राज ठाकरेंच्या वक्तव्यावरून नवा वाद पेटला होता। याच मुद्द्यावरून मराठा आंदोलक आक्रमक झाले। धाराशिवमध्ये राज ठाकरेंचा ज्या हॉटेलमध्ये मुक्काम आहे त्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक शिरले। त्यांनी ठिय्या मांडत राज ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी केली। त्यात राज ठाकरेंनी भेट नाकारल्यानं त्यांचा संताप आणखीच वाढला। त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केल्यानंतर राज ठाकरेंनी 4 जणांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावलं। तब्बल 2 तास ठिय्या आंदोलन सुरू होतं। आमच्या घरामध्ये कधी जातपात पाहिली गेली नाही। आम्हाला जातपात कळत नाही, आम्ही जातपात मानत नाही। बरोबर आहे, जो असेल तो माझा माझा महाराष्ट्रामधला प्रत्येक जण माझा आहे, बरोबर की नाही? मला एक मिनिट, मी या सगळ्या याच्यानंतर जरांगे पाटलांची बोलीन, मी काय बोलायचं ते कळलं का? याच्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल। याच्यासाठी केंद्रामध्ये हे बघा, हे सगळं शरद पवार साहेबांना माहिती आहे। हो माहिती आहे ना, त्यांनीच केलेलं आहे का? बरोबर ना, हे सगळं त्यांना माहिती आहे ना। मग हे का नाही केंद्रात बोलत? ते भुजबळ बोलतात, तुम्हाला शिव्या देतात, मग बाकी ते ओबीसीला शिव्या देतात। याच्यातनं फक्त माथी भडकवली जातील, हाताला काही लागणार नाहीये। म्हणून मी तुम्हाला सांगतो, या सगळ्याच्या मध्ये मला त्याच्याशी शांतपणे बोलू देत, कळलं का? काय याच्यात मार्ग निघतो तो काढू आपण। तो या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही।